की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे आम्ही महाराष्ट्रीयन लोक आणि तोच आदर्श घेऊन देशामध्ये जे माननीय प्रधानमंत्री काम करत आहेत त्यांना कधीही अशा प्रकारचा विचार मनाला येऊन जाणार नाही। हा विचार फक्त औरंगजेब फॅन क्लब यांनाच येऊ शकतो हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं। मैडम प्लीज स्पीक। मैंने किसी के ऊपर किसी पर्टिकुलर प्लीज यहाँ बोला सीटेड। कोई ऐसा आरोप अगर कर सकता है तो खुद को जांचना चाहिए। प्लीज महाराष्ट्रामध्ये मी सांगू इच्छिते महाराष्ट्रामध्ये मैडम प्लीज स्टिक टू द बजेट। प्लीज स्टिक टू द बजेट। महाराष्ट्रामध्ये 6 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी केंद्राने दिलेले आहेत। डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी, दिस इज योर मेडन स्पीच। येस, थँक्यू माननीय उपसभापती महोदया। मी माझं हे भाषण मराठीमध्ये करू इच्छिते। माननीय नरेंद्र मोदीजी, now we've called out the other name, we'll call out his name after this। मुझे समझ में आती है मराठी। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे 3ऱ्या टर्मबद्दल मी मनापासून अभिनंदन करते। त्याचबरोबर माननीय वित्तमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचंही मी अभिनंदन करते की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे। भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी, प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी असं हे बजेट हे नक्कीच देशातल्या सगळ्या राज्यांसाठी पूरक असं कार्य करेल प्रगतीच्या दृष्टिकोनातून, याचा मला विश्वास वाटतो। राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणामध्ये एक विधान केलं होतं, ये सदी भारत की सदी है। I request everyone on this side to please be silent. Please listen to her maiden speech. Please continue. राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणामध्ये एक विधान केलं होतं की ये सदी भारत की सदी है। हे वाक्य सार्थ करत यावर्षीचं हे अंदाजपत्रक विकास भी और विरासत भी हा नारा देत देशातल्या सगळ्या राज्यांसाठी भरभक्कम अशी तरतूद कुठल्याही प्रकारचा सापत्न भाव न बाळगता करण्यामध्ये पुढाकार घेऊन यशस्वी झालेला आहे। या विकासामध्ये, देशाच्या विकासामध्ये प्रत्येक राज्याचा सहभाग असतो। मी महाराष्ट्रातून येते। महाराष्ट्र हे अतिशय प्रगतिशील असं राज्य आहे, ज्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी तत्कालीन मोगलाई सरकारला, हिंदुस्थानाला छळणाऱ्या अशा जुलमी सत्ताधाऱ्यांना त्यांच्या विरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यानंतर या स्वराज्याचा झेंडा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी अटके पार नेला। त्या महाराष्ट्रातून मी येते। इथल्या मातीने देशाला स्वातंत्र्यवीर सावरकर दिले, लोकमान्य टिळक दिले, अहिल्याबाई होळकर दिल्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राच्या मातीतून, अशी ही सगळी नररत्ने ज्या मातीने भारताला दिली, अशा महाराष्ट्राचा नक्कीच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। आणि या महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात तरतूद ही खऱ्या अर्थाने वित्तमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी केलेली आहे। पण ज्यांना कावीळ झाली आहे अशा लोकांना नेहमी पिवळं दिसतं असं आपण म्हणतो। खरं तर दोष त्यांच्या डोळ्यामध्ये असतो, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये असतो आणि त्यामुळे त्यांना जग पिवळं दिसत असतं। परंतु त्यांनी असा आरोप केला, सन्माननीय या सभागृहाचे एक सभासद आहेत, चॅनेलवर बोलून बोलून ते नेहमी माहिती देत असतात आणि प्रत्येक वेळेला माहिती चुकीची देत असतात। त्यांनी अशा प्रकारे एक अत्यंत वाईट विधान केलं की लोकसभा निकाल पीडित असं हे बजेट आहे। मी त्यांचं नाव घेणार नाही। त्याचबरोबर त्यांनी हेही विधान केलं की याच बजेटमध्ये काय, पण गेल्या 10 वर्षाच्या बजेटमध्ये सरकारने महाराष्ट्राला काय दिलं। अशा लोकांच्या मानसिकतेवर खरं तर बोललं नाही पाहिजे, पण मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारे आम्ही महाराष्ट्रीयन लोक आणि तोच आदर्श घेऊन देशामध्ये जे माननीय प्रधानमंत्री काम करत आहेत
त्यांना कधीही अशा प्रकारचा विचार मनाला येऊन जाणार नाही. हा विचार फक्त औरंगजेब फॅन क्लब यांनाच येऊ शकतो, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मैडम प्लीज स्पीक. मैंने किसी के ऊपर मैडम किसी पर्टिकुलर प्लीज प्लीज क्या बोला? बी सीटेड. कोई ऐसा आरोप अगर कर सकता है तो खुद को जांचना चाहिए. प्लीज महाराष्ट्रामध्ये मैडम मी सांगू इच्छिते, मैडम 1 मिनिट. महाराष्ट्रामध्ये मैडम प्लीज स्टिक टू द बजेट. प्लीज स्टिक टू द बजेट. महाराष्ट्रामध्ये 6 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी केंद्राने दिलेले आहेत. फक्त रेल्वेचा उल्लेख करू इच्छिते. रेल्वेचा उल्लेखापासून सुरुवात करते. महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयाने जे बजेट दिलं ते 15,940 कोटींचं बजेट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद केली. 2009 ते 2014 या कार्यकाळामध्ये जे सरकार होतं त्या सरकारने किती तरतूद केली होती? फक्त 1,100 कोटी रुपये तरतूद केली होती. त्याच्या 13 पट तरतूद ही आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी केलेली आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणाचे प्रकल्प 2009 ते 2014 या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात 0 किलोमीटर झाले होते. 0. परवा कोणीतरी ते सांगितलं वॅक्सिनेशन 0 झालंय. ते 0 नाहीये, हे 0 होतं. पण आता 351 किलोमीटरची विद्युतीकरणाचे प्रकल्प हे राज्यामध्ये चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये 41 प्रकल्प नव्याने सुरू झालेत. 5,877 किलोमीटर आणि एवढी त्याची लांबी आहे आणि 81,850 कोटी रुपयांचा निधीची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. अमृत भारत स्थानक विकास या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 128 स्थानकांचा विकास करण्यात आलेला आहे. पूर्वी जर आपण बघितलं असेल तर रेल्वेनी प्रवास करणं म्हणजे नरक यातना होत्या. आता संपूर्ण रेल्वे आणि रेल्वे स्थानकं ही शुद्ध आणि स्वच्छ झालेली आहेत. रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा विमानतळांसारखा बदललेला आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. रेल्वेचे अंडरपास आणि ओव्हरब्रिजेसची संख्या 921 एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा रेल्वेसाठी खर्च झालेला आहे. आता मी विमानतळांची माहिती सांगते. उडान योजना आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. उडे देश का आम नागरिक. प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की आपल्याला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी, चांगल्यात चांगली सुविधा असण्यासाठी, रोजगारासाठी, व्यवसायासाठी लवकरात लवकर अंतर कापून हव्या त्या डेस्टिनेशनला पोहोचता आलं पाहिजे. यासाठी माननीय प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने जवळजवळ 83 एवढी नवीन विमानतळांची निर्मिती केलेली आहे आणि महाराष्ट्र त्याच्यापासून वंचित राहिलेला नाही, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर शिर्डी असेल, कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी नवीन नवीन विमानतळं तयार झाली. त्याचबरोबर पुणे असेल, नागपूर असेल, या विमानतळांचं विस्तारीकरण झालेलं आहे. पुणे शहरात, पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या पुरंदरमध्ये सुद्धा एक मोठं विमानतळ आता नव्याने तयार होणार आहे. नवी मुंबई या ठिकाणी नवीन विमानतळ तयार होणार आहे. मोठ्या प्रमाणात निधी हा यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आपण मेट्रोचा विचार करू. आता या ठिकाणी काही जण नाही आहेत. मी पुण्यामधून येते. पुणे शहरामध्ये एक तत्कालीन खासदार होते. त्या खासदारांचं नाव तुम्ही कॉमनवेल्थ युथ घोटाळ्यामध्ये ऐकलं असेल. त्या खासदारांनी दरवेळेला पुण्याला फसवलं. दरवेळेला याचं आश्वासन दिलं की आम्ही मेट्रो आणू, आम्ही मोनोरेल आणू, आम्ही मेट्रो आणू. दरवर्षी निधीची तरतूद करायची, आश्वासनं द्यायची आणि नंतर तोंडाला पानं पुसायची. हे काम त्यांनी केलं आणि त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. हे निस्तरणं केव्हा शक्य झालं, केव्हापासून हे निस्तरायला सुरुवात झाली तर 2014 पासून, ज्या वेळेला केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकार होतं आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार ज्या वेळेला आलं तेव्हापासून पुणे शहराला त्यांचा चेहरा पुन्हा एकदा गाठून देण्यासाठीचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत. पुण्यामध्ये आज मेट्रोचं जाळं तयार होतंय. पुण्यासाठी 814 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मुंबई मेट्रोचा विचार केला तर 1087 एवढ्या कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. 2011 पूर्वी
2014 पूर्वी मेट्रोचं जाळं महाराष्ट्रामध्ये फक्त 11 किलोमीटरचं होतं, फक्त 11. आणि आता महाराष्ट्रामध्ये मेट्रोचं जाळं 30 किलोमीटरची लांबी गाठत आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटीची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. एकट्या मुंबईमध्ये पायाभूत सुविधांसाठी किती निधी मिळाला एकट्या मुंबईसाठी? तर 2 लाख कोटींची तरतूद ही मुंबईसाठी ही करण्यात आलेली आहे. MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्ट यासाठी 150 कोटींची तरतूद. मी मुद्दाम आकडे सांगते कारण प्रत्येक वेळेला बाहेर जायचं ज्यांना कावीळ झाली आहे त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि सांगायचं चॅनलवाल्यांना, आणि चॅनलवाल्यांच्या माध्यमातून लोकांची डोकी भडकवायची की महाराष्ट्राला काही दिलं नाही, महाराष्ट्राला काही दिलं नाही. महाराष्ट्राला काय काय दिलंय हे मला आवर्जून सांगायचंय. आणि म्हणून मी सांगते, MMRच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची तरतूद. लेट मी स्पीक 150 कोटी रुपयांची तरतूद MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून दिली आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे, त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. या दोघांना जोडणारा एक अतिशय भव्य दिव्य असा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर याची निर्मिती करण्यासाठी 499 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. MUTP फेज 3 म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिघातली जी उपनगरं आहेत, विरार असेल, डहाणू असेल, या उपनगरांना जोडणारा कॉरिडॉर तयार करण्यासाठी 64 किलोमीटरचा कॉरिडॉर तयार करण्यासाठी 908 कोटींची तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे. याची फक्त आता तुम्ही नोंदणी करा आणि बेरीज करा आणि नंतर मला सांगा. मोठे प्रोजेक्ट अजून मोठे प्रोजेक्ट सांगते. ठाणे बोरिवली भारतातील सर्वात मोठं टनेल ठरेल इतका मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी 16,000 कोटींचा निधी हा केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाढवण पोर्ट प्रकल्प हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी असा प्रकल्प आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना अंतर्गत आणि सागरमाला योजनेच्या अंतर्गत, एकूण सागरमाला योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला किती निधी मिळाला असेल तर 1,05,000 कोटी रुपये एवढा निधी सागरमाला योजनेच्या अंतर्गत मिळाला. आणि त्यातला वाढवण प्रकल्पासाठी 76,220 कोटींचा, एका प्रकल्पासाठी 76,220 कोटींचा निधी मला नाही वाटत कुठल्या राज्याला मिळाला असेल. एवढा माझ्या राज्याला केंद्र सरकारने दिलेला आहे. मी माननीय प्रधानमंत्री आणि माननीय वित्तमंत्री यांचं मनापासून अभिवादन करते त्यांना आणि मनापासून आभार व्यक्त करते. या प्रकल्पामुळे काय घडणार आहे ते सांगते. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टीवर आहे. खोल समुद्रामध्ये आज जाऊन तिथे एक बंदर तयार केलं जाणार आहे आणि याचा उपयोग हे देशातलं सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट असेल, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट असेल, देशातलंही सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट असेल, ज्या ठिकाणी 20 फूट लांबीची 24,000 कंटेनर्सची उलाढाल होत राहणार आहे. इतकं मोठं हे कंटेनर असेल. आणि रोजगार, या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या रोजगारांची निर्मिती जी होणार आहे त्याचा क्वांटम किती असेल तर 2 लाख रोजगार या ठिकाणी निर्माण होतील. आज रोजगारांची कमी नाहीये. युवकांना रोजगार करण्यासाठी आकृष्ट केलं जात आहे, परंतु त्यांना फक्त मगाशी कोणतरी इथे सांगितलं की कॅन्टीन मध्ये नोकरी करण्यासाठी 15 जणांसाठी इतके अर्ज आले. अरे त्या ठिकाणी कशाला, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा अन्य बाहेर सुद्धा कितीतरी नोकऱ्या उपलब्ध आहेत. युवकांनी फक्त आपली तयारी दाखवली पाहिजे आणि त्या मुद्द्यावर पण मी नंतर बोलणार आहे. तर या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट होणार आहे, त्याच्यामुळे रोजगारांची पण निर्मिती होईल. आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा भर पडेल राज्याच्या आणि देशाच्या आणि नागरिकांच्या, ज्या व्यावसायिकांच्या. त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या क्षेत्राचा सुद्धा विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सगळ्यांनी सकारात्मक धोरण ठेवलं पाहिजे, एवढं मात्र या ठिकाणी मी सांगते. पुढच्या मुद्द्याकडे येते नदी सुधार योजना. नाग नदी, नागपूरमधल्या नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 500 कोटीची तरतूद ही केंद्राने केलेली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटींची तरतूद. आपण सगळेजण नदीला माता मानतो. नदी पवित्र असली पाहिजे, नदीमधलं पाणी स्वच्छ सुंदर असलं पाहिजे, तिथलं पर्यावरण चांगलं राखलं गेलं पाहिजे.
अशी आपली सगळ्यांची भावना असते. पण आजपर्यंत कोणी त्याच्यावर विचार केला नव्हता. तो 2014 पासून माननीय नरेंद्र मोदीजींनी केला आणि तो फक्त काही गंगेपुरता केला नाही, तर तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणच्या नद्यांसाठी केला. आणि म्हणून माझ्या पुण्यातल्या नद्यांसाठी सुद्धा हा निधी उपलब्ध झाला आहे. याचं मला खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार मानावे असे वाटतात. प्राथमिक अवस्थेमध्ये STP प्लांट्स बनवणं, सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स, त्याचबरोबर रसायनं नदीमध्ये मिसळली जाऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करणं आणि नंतर सौंदर्यीकरण, अशा पद्धतीने हे काम केलं जाणार आहे. अमरावतीमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल पार्क तयार होत आहे, ज्यामुळे 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते सुधार योजनेच्या अंतर्गत 400 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्यासाठी 466 कोटींचा निधी हा मिळालेला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून किती गावांना जोडलं गेलं असू आपण, तर 25,000 गावांना दळणवळणाची साधनं आणि संपर्क तयार केला. माझ्या महाराष्ट्रामध्ये 1821 गावांना संपर्क झाला. कित्येक गावं अशी होती विदर्भातली, मराठवाड्यातली, कित्येक गावं कोकणातली अशी होती की जिथे अनटचेबल, ज्या ठिकाणी जाणं खूप अवघड होतं, अशा गावांमध्ये या ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि 6,386 किलोमीटरची रस्त्यांची निर्मिती या ठिकाणी झाली. आणि निधी किती मिळाला तर 3,933 करोड रुपयांचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे. मी शहरामध्ये राहते. अर्बन डेव्हलपमेंट हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वित्त मंत्री महोदयांनी, मैं महाराष्ट्र पर बात कर रही हूँ, आपको सुनना पड़ेगा. महाराष्ट्र पर जवाब दे रही हूँ, आपको सुनना पड़ेगा. रजनी जी, आपको समय मिलेगा, आप उनका जवाब दीजिएगा. हमारा समय स्टॉप कीजिए. समय स्टॉप कीजिए. आप बोलिए. वित्त मंत्र्यांनी जाहीर केलं की गावं, शहरं जी आहेत ती शहरं इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ग्रोथ हब झाली पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अर्बन मोबिलिटी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यामुळे प्रामुख्याने शहरांमध्ये अशा प्रकारे स्मार्ट सिटीच्या योजना आल्या, ज्या शहरांना आणखीन युजर फ्रेंडली किंवा सिटीजन फ्रेंडली सिटी करतील, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हा दिला गेलेला आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनसाठी खास आवर्जून 150 कोटींचा निधी दिला गेलेला आहे. आवास योजनेच्या माध्यमातून 3 लाख घरांचे देशभरामध्ये उद्दिष्ट आहे, त्यासाठी 2 लाख कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या 13 लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे, मला आवर्जून सांगावं असं वाटतं. मुद्रा लोनच्या माध्यमातून अनेक जण लाभ घेतात, त्याच्यामध्ये महिलांची संख्या खूप जास्ती आहे. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की ज्यांना जे स्टार्टअप्स आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी 5 लाख 10 लाखाचा निधी कमी पडायचा. मी अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते त्या उद्यमी लोकांच्या वतीने की 10 लाखाच्या निधीची मर्यादा ओलांडून 20 लाख केलेली आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये अनेक जणांना त्याचा लाभ मिळेल. देशामध्ये 500 नवीन कंपन्या आपली इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त कंपन्या माझ्या महाराष्ट्रात आहेत, याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती ही होऊ शकणार आहे. अनेक युवकांना इंटर्नशिपचे कार्यक्रम राबवले जात आहेत. मला अभिनंदन करावं असं वाटतं आणि आभार व्यक्त करावे असे वाटतात माननीय वित्तमंत्री महोदयांचे की कधीही नव्हे ते अशी एक योजना युवकांसाठी राबवली आहे की ज्या ठिकाणी युवकांना प्रशिक्षणही दिलं जाईल, मानधनही दिलं जाईल आणि अनुभवाचं सर्टिफिकेट दिलं जाईल. स्पीक ऑन द यूनियन बजट. असेंबली की बातें यहाँ पे यूनियन बजट नहीं है, ये यूनियन बजट है. आप सुन लीजिए, आप देख लीजिए. प्रफुल्ल जी, please be seated. प्रफुल्ल जी, please be seated. Yes, please. महाराष्ट्रातील 262 प्रकल्प हे स्मार्ट सिटीसाठी राबवले गेलेले आहेत. There is a point of order. Praful ji, I'm on the chair. I can take that call. 11,000 कोटी रुपयांचा खर्च करून I need protection. Please be seated. Please be seated. I've been listening to you. I've heard you. Please be seated. I heard you. Please be seated. I'm on the chair. You cannot disrespect the chair. Please be seated. Mr. Patel, please be seated. You have a point of order. What point of order? Under what rule? Rule number 110. Rule number 110. What's the 110. Yes. Scope of the debate.
the discussion on a motion that the bill be passed shall be confined to the submissions of arguments either in support of the bill or for rejection of the bill. In making his speech, a member shall not refer to the details of the bill further than what is necessary for the purpose of its arguments, which shall be of a general character. Okay, all right. The honourable member has Okay, gone we've heard- overboard. okay, we've heard your Is point of speaking on order. everything except the Ma'am, you budget. continue your speech. You continue your speech. थँक यू I will. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून He has given his point of order. I'm asking you to continue your speech, but you will stick to the budget. मी बजेटवरच बोलते. Speak of the I am budget. talking about the budget only. I am talking about Maharashtra budget, which Maharashtra has received. I am talking about that only. महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 11,407 कोटी You are रुपयांचा निधी disturbing मिळाला. your own colleague's speech. Please. Can you please be त्यामध्ये seated? औरंगाबाद Can असेल, you please be कल्याण असेल, seated? डोंबिवली असेल, You all are disturbing her अमृत maiden योजनेच्या speech. माध्यमातून Please be seated. You don't want to sit? You don't want to sit, Mr. Patel? So please don't. You can leave. Dr. Kulkarni, please continue your speech. Dr. Kulkarni, रेंटल please continue. हाऊसिंगच्या माध्यमातून एक अतिशय चांगली योजना ही माननीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. शहरांमध्ये Please be जे seated. कर्मचारी नोकरी करण्यासाठी येतात Please be त्यांचा seated. राहण्याचा प्रश्न उपस्थित होतो, पण त्यांना राहण्यासाठी रेंटल हाऊसिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वर्किंग वुमेन्स हॉस्टेल असतील, पाळणा घर असतील, यांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. MSMEचा मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना You, Dr. Kulkarni, I haven't. Are you ceding space? Do you want to continue or do you Yes, want yes, I'm. Please, you continue. Please continue. Don't get distracted. Please continue. MSMEच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या You please अनेक be युवकांना आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणात निधी हा Please, उपलब्ध झालेला I आहे. request all of you all to please be seated. You all are not allowing her to complete her speech. माझं टायमिंग स्टॉप करावं. No, that disciplinary action I would leave to the chairman. I will leave it to the chairman. But please, Mr. Patel, you'll have to sit down. It's your colleague who's speaking. This is absolutely incorrect and disrespecting the chair. Please. No, this is total disrespect of the chair. You continue, ma'am. You have just 1 minute. You please conclude now. MSMEच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात निधी हा राज्यामध्ये मिळालेला आहे. Mr. Patel, I haven't given you the permission. She's speaking. I'm sitting on the chair. Please, you are continuously disrespecting the chair. You're continuously disrespecting the chair. I will have to move on to the next speaker. No. This is my right. This is my right. So You have to control the house. please. Madam, Yes, I उपसभापती am. महोदया, please control the Please house. be seated. I request you all to please be seated. Please be seated. Sushmita, please. Please be seated. Please be seated. Please be seated. Please. Dr. Kulkarni, you have 54 seconds. Either you conclude the speech. You will have to. You all will have to stop. Mr. Patel, you'll have to be seated. Control everybody. You continue. इंद्रधनुष्य योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना वॅक्सिनेशन मिळालंय. काल इथे एक जण भाषण करत होते की वॅक्सिनेशन कोणालाच दिलेलं नाहीये. मला आश्चर्य वाटतं अशा प्रकारचा डेटा यांना कोण देतं. वॅक्सिनेशन मिळालेले महाराष्ट्रातले जे लोक आहेत, फक्त बालकांचा उल्लेख करते, 10 लाख बालकांना वॅक्सिनेशन मिळालंय. 1 लाखापेक्षा जास्त महिलांना वॅक्सिनेशन मिळालंय. you are constantly disrupting the chair. प्रमाणात वॅक्सिनेशन होत असेल तर देशभरामध्ये किती मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन झालं Please be पाहिजे seated. याची कल्पना तुम्हाला No केलेली point of order. पाहिजे. No point of order. मातृ योजनेच्या माध्यमातून 82,000 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. याचा मी आवर्जून यावर्षी उल्लेख
करते. पोषण अभियानाच्या माध्यमातून लाभ मिळालेला निधी जो आहे हा 1,700 रुपये 400 करोड रुपये आहे. त्याचबरोबर लाभार्थींची संख्या 68 लाख एवढी आहे. पोषण अभियानामध्ये लाभ मिळालेल्या व्यक्तींची आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेल्या. Please conclude. I'm calling out the next speaker. Your time is up. Madam, please allow Your me time 5 is up. minutes. I'm sorry. Madam, please allow I'm me 5 calling out the minutes. next. Madam, please allow me 5 minutes. I have been disturbed by your. Srimati Rajni Ashok Rao Patil. Srimati Ashok. No, please be seated. Please be seated. Srimati Rajni Patil. Please be seated. आदरणीय महोदया, Sir, 1 second. Sir, 1 second. I'll call you, sir. I'll call you, sir. I'll call you. Sir. Sir, आदरणीय महोदया, 5 minutes time. Okay. Srimati. आदरणीय महोदया. No, you'll have to sit down. They are giving her another 5 minutes. And sir, and I would request you, sir, I would request you that there can be no further disturbance. And there can be no further disturbance from your side. All the disturbance is coming from your side. नहीं आप उनसे कहिए डिस्टर्ब ना करें. नो मैं मना नहीं कर रही हूं पर प्लीज डिस्टर्ब ना करिए, प्रावधान ना डालिए. आप ही की स्पीकर बोल रही है. धन्यवाद माननीय महोदया. हेल्थ पर अब हम बात करेंगे. महाराष्ट्राला हेल्थसाठी जो निधी दिला गेला त्याचा सुद्धा भरभक्कम असा आकडा आता मी तुम्हाला सांगणार आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून मग ते नॅशनल रूरल हेल्थ मिशन असू देत, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन असू देत, याच्या माध्यमातून 1532 कोटींचा निधी हा महाराष्ट्राला दिला गेलेला आहे. या वर्षीचा निधी हा या वर्षीचा निधी आहे, फक्त या वर्षीचा निधी. 2014 पासून आतापर्यंत जवळजवळ 1,61,088 करोड रुपये आतापर्यंत नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून हे दिले गेलेले आहेत. स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या. त्याच्यामध्ये एम्सची निर्मिती असेल, मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन असेल. मेडिकल कॉलेजमध्ये 6 मेडिकल कॉलेजचं अपग्रेडेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी जो मंजूर केला आहे त्याचा आकडा आहे 1577 कोटी रुपये. नागपूरमध्ये एम्सची निर्मिती होते आणि 960 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण होते. 11,000 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी दिला गेला. त्याचबरोबर 587 एवढ्या जनऔषधी केंद्रांसाठी निधी दिला गेला. निधी दिला नाही यांना पहिल्यांदा हेल्थ मिशनच्या माध्यमातून तपासलं पाहिजे. यांची कावीळ पहिल्यांदा बरी करण्याची आवश्यकता आहे. इंद्रधनुष्य योजनेच्या माध्यमातून वॅक्सिनेशन आणि डाएटच्या माध्यमातून जे काम केलं गेलं त्याच्यात लहान बालकं आणि गर्भवती महिलांसाठी, त्याचबरोबर स्तनदा मातांसाठी खूप मोठ्या प्रमाणात पुण्याचं आणि पूरक असं काम केलं गेलंय. 10 लाख बालकं याचे लाभार्थी आहेत आणि 1,24,000 पेक्षा जास्त लाभार्थी या महिला आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ या महिलांना मिळालेला आहे. पोषण अभियानाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये निधीची जी तरतूद झाली ती पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये 68 लाख एवढ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. आयुष्यमान भारतच्या लाभार्थ्यांची संख्या 8 लाख याच्यापेक्षा जास्त आहे. आपण कृषी क्षेत्रावर बोलूया. कृषी क्षेत्रासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद आली. बळीराजा जलसंजीवनी योजना अतिशय महत्त्वाकांक्षी आणि उपयोगी योजना. 30,000 कोटींचा सिंचनाचा निधी, सिंचनाचं पॅकेज हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे. असं पॅकेज आतापर्यंत कोणत्याही राज्याला मिळालं नाही. एवढं मोठं पॅकेज माझ्या राज्याला महाराष्ट्राला मिळालेलं आहे, पण ह्यांना ते दिसणार नाही कारण ह्यांना कावीळ झालेली आहे. सतत दुष्काळी छायेमध्ये असणारी काही राज्य आहेत, काही जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये विदर्भ असतील, मराठवाडा असतील, अशा विभागांना वित्तमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी एक वेगळं स्पेशल पॅकेज दिलेलं आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करते. 600 कोटी रुपयांचा निधी हा या खास 2 विभागांसाठी दिला गेलेला आहे. पर्यावरण पूरक कृषी उत्पादनांसाठी घोषित केलेला निधी 598 कोटी एवढ्या रुपयांचा आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या अंतर्गत 170 प्रकल्पांना निधी दिला गेला आणि 9 लाख हेक्टर एवढं क्षेत्र सिंचनाखाली आणलं गेलं. हे मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असू देत, कृषी मधील राष्ट्रीय सहकारिता योजना असू देत, DPIP योजना असू दे, शेतीमधील संशोधन असू दे, या सगळ्याचा लाभ ज्या महाराष्ट्रामध्ये 13% उत्पन्न हे शेतीवर आधारित आहे अशा शेतकरी, प्रामुख्याने शेतकरी प्रबल असलेल्या राज्याला मिळालेला आहे. नैसर्गिक आणि विषमुक्त
शेती प्रयोगामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी हे केंद्रातील माननीय नरेंद्र मोदींच्या योजनांचा लाभ घेऊन आज काम करून पुढे येताना दिसतात. किसान सन्मान योजनेचे 2024 मधील लाभार्थी यांची संख्या 92,50,000 एवढी आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि आजपर्यंत 2014 पासून आजपर्यंत 29,959 कोटी 29,959 कोटी एवढा निधी, करोड रुपये एवढा निधी, 29,959 कोटी एवढा निधी हा राज्याला मिळालेला आहे. हा निधी कमी नाही आहे. फसल विमा योजनेच्या माध्यमातून 1,14,00,000 फसल विमा योजनेच्या माध्यमातून 1,14,00,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारं असं हे राज्य आहे. Dr. Kulkarni, please conclude. You have only 20 You seconds. have given me 5 minutes extra. No, 5 minutes extra. It has not completed. 20 seconds left. Yes, yes. दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तसेच तुमचं प्रधानमंत्री permission कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळालाय. 12,86,095 जणांनी याच्यामधून प्रशिक्षण घेतल्याचं आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यातल्या अनेकांना रोजगार सुद्धा मिळालेले आहेत. पण यांना ते दिसणार नाही कारण यांना कावीळ झालेली आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अनेक 12 बलुतेदार ज्यांना आपण 18 प्रकारचे व्यावसायिक म्हणतो अशा 18 प्रकारच्या व्यावसायिकांना स्वनिधी योजना